सरनाईक कॉलनीतील बंद बंगल्यातील चोरी उघडकीस. कोल्हापूर गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कामगिरी. सरनाईक कॉलनी टाकाळा कोल्हापूर येथील बंद बंगल्याचे कुलूप तोडून चोरी करणाऱ्या टोळीचा गुन्हे अन्वेषण शाखेने भेदलेला आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 3,13,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत आदित्य भीमराव दिंडे वय वर्ष 23 राहणार राजारामपुरी कोल्हापूर, दिलीप वैभव कांबळे वय वर्ष 21 राहणार माधवनगर कनेरीवाडी तालुका करवीर, सुमित अमर जाधव वय वर्ष 21 राहणार माधवनगर कनेरीवाडी तालुका करवीर यांना ताब्यात घेतलेला आहे. दिनांक 6 सप्टेंबर ते 9 सप्टेंबर 2025 दरम्यान फिर्यादी समरजित सिंह पाटील यांच्या आजींच्या सरनाईक कॉलनीतील बंद बंगल्याचे दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. देवघरातील चांदीच्या मूर्ती, चांदीची नाणी, चांदी तांब्याची भांडी, 2 LED TV, रोख रक्कम असा मोठा मुद्देमाल चोरीला गेला आणि या घटनेची नोंद राजारामपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. या गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार तपास पथकाने कनेरीवाडी कमान येथे सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतलं. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून 2 LED TV, चांदीची नाणी, मूर्ती चांदी आणि तांब्याची भांडी, मोबाईल, हँडसेट, मोपेड गाडी, रोख रक्कम असा एकूण 3,13,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर आरोपींवर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांच्या या कामगिरीमुळे परिसरातील घरफोडी प्रकरणांचा तपास वेग घेत आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कोल्हापूर.